कीर्ति एक श्री राम जगमादि कीर्ति एक श्री राम वाऊ गातो श्रवण करे जना जगमादि कीर्ति एक श्री राम जगमादि कीर्ति एक श्री राम वाऊ गातो श्रवण करे जना सदा सर्वकाल अठविरो वेला सदा सर्वकाल अठविरो वेला मक सुख सोर काय उड़े सुखते संसार सदा सर्वकाल अठविरो वेला सदा सर्वकाल अठविरो वेला मक सुख सोर काय उड़े वर्मा अमाई हजरी वर्मा अमाई हजरी एका जनार्दने नाम गाओ सदा सर्वकाल अठविरो वेला सर्वकाल अठविरो Yeah.
जगा माझे कीर्ती एक श्रीराम, जगा माझे कीर्ती एक श्रीराम, वावगा तो श्राम न करे जना, सदा सर्व काळ आठवी वेळोवेळा मग सुख सोहळा काय होणे. हिने आता याते चुकते संसार स्वर द्या. हिने आता याते चुकते संसार, भव प्रम निर्धार दुरी टाके, सदा सर्व काळ आठवी वेळोवेळा मग सुख सोहळा काय होणे. सापडले वर्म आमा इह जनी, सापडले वर्म आमा इह जनी, एका जनार्दनी नाम गावो, सदा सर्व काळ आठवे वेळोवेळा मग सुख सोहळा काय होणे. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननीत पाणी मंडन मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम, सदैव धवल हास विठ्ठलम चिंतयामि.
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांशी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं रणजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं कलाणीश्वरदापुनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेची नमस्कार होणे आता विठ्ठल जगा माझे कीर्ती एका श्रीराम वाहुगा तो श्रम न करे जना सदा सर्व काळ आठवे वेळोवेळा मग सुख सोहळा काय होणे प्रस्तुत कीर्तनारूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी असणारे एकनाथ महाराज नाथ बाबांचा चार चरणाचा अभंग आहे। हा अभंग समाजाला एक उपदेश करणारा अभंग आहे। विठ्ठल कीर्तन सेवेला पुढे काही जागा पडली कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी पुढे सरकून बसा इकडे या बाजूला या कार्यकर्ते मंडळी भजनी मंडळी या सर्वांच्या सहकार्याने गेल्या 20 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हे 21वे वर्ष आहे। गावकरी मंडळीने अत्यंत सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि या नाम सप्ताहातील सालबाद प्रमाणे बरेच काही वर्षापासून मला ही गावकरी मंडळी मोठ्या प्रेमाने निमंत्रण देतात। गावकरी मंडळीच्या वतीने आमचे हरिभक्तपरायण परमपूज्य हरिभाऊ बाबा हे फोन करत असतात, फोन करून निमंत्रण देतात। याही वर्षी आबाने मला 1-2 महिन्यापूर्वी मला फोन केला, हे निमंत्रण दिलं। त्यांच्या निमंत्रणामुळे गावकरी मंडळींच्या प्रेमामुळे आजची ही 3ऱ्या क्रमांकाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। विठ्ठल मला वाटतंय पहिला आता बघा हे 2 वर्ष झाले का मंडपाला सभा मंडप का 3 वर्ष झालं त्याला एवढं झालं। पहिले इथं अशा मोकळ्या पटांगणात कीर्तन केलेली आहे हा बरोबर आहे ना मोकळ्या पटांगणामध्ये यायचीच कुठे हा म्हणजे मला हे म्हणे ते जवळजवळ 7-10 वर्षापासून 10-12 वर्षापासून मी हा येतो काम चालू होतं त्या पटांगणामध्ये मला आठवत आहे सुंदर असं नियोजन आहे। आता सभा मंडप छान झालेले आहे, सभा मंडपात सेवा आहे आणि आज विशेष आनंद आहे। बसणाऱ्यांची बैठक पण छान आहे, श्रोते एकदम शिस्तबद्ध आहेत, सिस्टीम वाले चांगले आहेत। पहिलीच वेळ आहे का दरवर्षी तुम्हीच आहेत? बरं ठीक आहे, छान सिस्टीम आहे। आणि श्रोते वर्गही मोठ्या मोठ्या वक्त्यांचा श्रोते वर्ग आज छोट्या महाराजांच्या कीर्तनाला हजर आहे। इकडे आमचे राजाराम महाराज आहेत, आमचे कैलास नाना देशमुख आहेत। आज नाना मी मुद्दाम पूर्ण नव्हता केला, म्हटलं लई सेवा आहे तुम्हाला फिरावं लागतं इकडे तिकडे, पण वेळ काढलाय तुम्ही आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद। असं बरीच काही या ठिकाणी वारकरी मंडळी आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, पण हरिभक्तपरायण आमचे महेश महाराज, आस्तरखेडकर महाराज हो आहे, परिचय आमचे लक्ष्मण महाराज आहेत,
गाळे महाराज आणि दोन्ही महाराज भोईटे महाराज हे भोईटे महाराज दोन्ही भोईटे ज्ञानेश्वर महाराज आणि भोईटे महाराज ठीक आहे सोबदाराकडे जास्त पाहत मला पहिलं तर पण त्यांचंच आहे आताच नाही आलं जेव्हा मला संदीपच्या इथं घ्यायला आले का ते बघितलं तिथं थर कापड शब्दाला कठीण आहे जरा गाळालेले वगैरे असलो काय वाटत नाही माणसाला सतीश आणि प्रवीण का सतीश चव्हाण आणि प्रवीण गायकवाड बरोबर आहे जगा माझे कीर्ती एक श्रीराम वावगा तू श्रम न करे जना सदा सर्व काळ आठवी वेळोवेळा मग सुख सोहळा काय होणे अभंग आज मी हा मुद्दाम निवडला नाथमारांचा अभंग आहे कारण त्याचं असं आहे आपल्या या नाम सप्ताहामध्ये देवाचा जन्मोत्सव आणि भक्ताचा जन्मोत्सव हे दोन्ही साजरे होत आहेत देवाचा जन्मोत्सवाला आपली सुरुवात आहे आणि भक्ताच्या जन्मोत्सवाला आपला शेवट आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन्ही पर्व काळ तुम्ही साधलेले आहेत त्याच्यात पुन्हा योग माझा असा एकादशी पुन्हा आज पर्व काळ हे माझ्या वाटेला आहे एक महिना उत्तम पर्व काळ उत्तम 5 पर्व काळ मोठे सांगितले त्यापैकी मोठा पर्व काळ राम जन्मोत्सवाचा आपली सुरुवात झाली पर्व विशेष भागवत धरणी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती कृष्णाष्टमी आणि उत्तम उत्तम शिवरात्री या 5 पर्व काळापैकी रामनवमी हा पर्व काळ राम जन्मोत्सव त्या दिवशी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आहे आणि आपण केवढे मोठे भाग्यवान आहोत केवढे मोठे भाग्यवान आहोत राम आतापर्यंत छोट्या पर्णकुटीमध्ये होते राम छोट्या पर्णकुटीमध्ये होते कल्पना करा एखाद्या माणसाला 2 पत्र्याचं घर असेल आणि त्या माणसाने सामान्य माणसाने जर समजा स्लॅबचं घर बांधलं तर केवढा आनंद होतो त्याला माणसं मोठेपर्यंत सांगतात बाबा गरिबी होती हटली घर चांगलं बांधलं गरिबी होती हटली घर चांगलं बांधलं अरे साध्या माणसाला जर घर चांगलं बांधलं तर आनंद होतो जगाचे मालक आहेत प्रभू रामचंद्र पृथ्वीचं रत्न आहे आणि त्यांना आजपर्यंत छोट्या पर्णकुटीत वास्तव्याला राहावं लागलं पण आता सुंदर असं मंदिर झालेलं आहे आणि आता जन्मोत्सव झालेला आहे तिथे काय वातावरण असेल ते वातावरण रेखाटलेले जेव्हा राम जन्माला आले तेव्हा काय आनंद होता तोच आनंद आज अयोध्येमध्ये आहे दादा अयोध्येमध्ये आहे अरे आज राम मंदिर झालंय रामाच्या मूर्तीची स्थापना झाली आहे रोज अयोध्येच्या लोकांना रामाचं दर्शन आहे म्हणून आमच्या नाथ महाराजांनी धन्यता दिली बघा धन्य ते अयोध्या भुवन धन्य ते अयोध्या भुवन धन्य धन्य तीर्थीचे जान धन्य तयांचे नयन नित्य रघुनंदन देखती जिथे जन्माला आले ते अयोध्या भुवन धन्य आहे ज्यांना रोज दर्शन आहे तिथं राहणारे लोक धन्य आहेत ज्यांना रोज दर्शन आहे त्यांचे डोळे त्यांचे नयन आहे धन्य आहेत दादा आपण सुद्धा धन्य आहोत तेच राम आपल्या नाशिकला वास्तव्याला आले आणि नाशिक जिल्ह्यात आपण जन्माला आलो हे केवढं मोठं भाग्य आहे केवढं मोठं भाग्य आहे दादा आमची जन्मभूमी मराठवाडा आहे पण आम्हाला रामरायाने इकडे बोलवलं हे आमचं सुद्धा केवढं मोठं भाग्य आहे पण आम्हाला का बोलवलं रामरायाने तुम्हाला जरा नातं माहित नसेल रामरायाचं माझं नातं काय आहे ते माझं गाव बीड जिल्हा आहे राहायला मसरूळला मी 25-30 वर्षाने रामरायाने मला भूमीत बोलवलं का बोलवलं त्याचं कारण सांगतो तुम्हाला माझं आणि रामरायाचं नातं आहे काय नातं आहे तुम्हाला माहित नसेल सांगतो
सीतेचा बाप कोण आणि रामाचा सासरा कोण? मी जनक राजा. हे नात आहे म्हणून मला रामराणी इथं बोलवले जवळ. विठ्ठला विठ्ठला काय अयोध्येतला आनंद आहे दादा. राम जन्मोत्सव साजरा झाला, काय आनंद आहे. धन्य ते अयोध्या भुवन, धन्य धन्य ते तिचे जन. अरे धन्य तयांचे नयन नित्य रघुनंदन देखते. पूर्ण कळश द्वारे सदीप शोभा तयावरी. गुडिया उभिल्या घरोघरी नर नारी उत्साह. गुडिया उभिल्या घरोघरी नर नारी उत्साह. सुवर्ण कळसाची हरी तेने शोभली अयोध्या नगरी. रत्नदीप घरोघरी उत्तम मध्यम पुरुषांचे. अयोध्या नगरीचे जन अरे करती श्रीराम कीर्तन. घरोघरी वेदाध्ययन पुराण व्याख्यान. ठाई ठाई घरोघरी मंगलार्चने. प्रीती मांडली कीर्तने. मृदंग श्रुती मधुर गाणे. टाळ चिपळ्या समवेत घरोघरी मंगलार्चने. दीपावली निरांजने. गुडिया मकरे तोरणे. निज उत्सव रघुनंदना. रामरायाच्या उत्सवाकरता काय अयोध्या नगरीचा थाट आणि काय सजली दादा. धान्य आहे. विठ्ठल विठ्ठल भावार्थ रामायणामध्ये तिथला आनंद व्यक्त केला नाथ महाराजांनी. घरोघरी मंगलार्चने. अरे दीपावली निराजने. गुडिया मकरे तोरणे. श्री रघुनंदन निजोत्सवा. मला तोच आनंद इथे सांगायचा आहे. याकरता मी हा अभंग निवडला जाता. राम जन्म, देवाचा जन्मोत्सव आणि भक्ताचा जन्मोत्सव. हनुमंतराय कोणाचे भक्त? रामाचे. कोणाची भक्ती केली आहे? रामाची भक्ती केली. बर आपल्याच गावात उत्सव आहे असं नाहीये. ऐका, राम जन्मोत्सव, हनुमंतराय जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहेत. महाराष्ट्रावर काय देशभर चालू आहेत. देशभर. कुठे 7 दिवसाचा नाम येत नाही. कुठे 5 दिवसाचा नाम येत नाही. कुठे 3.5 दिवसाचा आहे. कुठे समजा 2 दिवसाचा उत्सव आहे. राम जन्माच्या आदल्या दिवशी राम जन्म साजरा करतात. तर कुठे 1 दिवस का होईना राम जन्माचे कीर्तन नाही. कीर्तन पण गावगाव भजनाने का होईना राम जन्मोत्सव साजरा केला जातो. आणि भजनाने का होईना हनुमंतराय जन्मोत्सव साजरा केला जातो. म्हणून आपण फार मोठी भाग्यवान आहात. तुम्ही रामाचा जन्मोत्सव साजरा करताय. हनुमंतराचा जन्मोत्सव साजरा करताय. विठ्ठल विठ्ठल. अरे संपूर्ण महाराष्ट्रभर या कीर्तन उत्सवाने समजा हे उत्सव साजरे केले जातात. पण महाराष्ट्राच्या बाहेर कुणी तिकडे यज्ञ करतात, काय पूजा विधी वगैरे अनेक रूपाने. पण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून गावोगावी कीर्तन भजन वगैरे. महाराज कशा करता सर्व देश रामाचा जन्मोत्सव साजरा करतो. कशा करता करतो? ऐका, प्रभू रामचंद्र हे कोण आहे? आकाशे रविरत्नानि गृहरत्नानि पालकाः. श्रेष्ठानि स्त्रीरत्नानि सभारत्नानि पंडिताः. सूर्य हे आकाशातलं रत्न आहे. लहान बालक हे घरातलं रत्न आहे. पत्नी हे शयन प्रसंगी रत्न आहे. आणि विद्वान पंडित हे सभेतलं रत्न आहे. कला रत्नम गीतम गगनतल रत्नम दिनमणि. सभारत्नम विद्वान श्रवणपुट रत्नम हरिकथा. निशारत्नम चंद्र शयनतल रत्नम शशिमुखी. महिरत्नम श्रीमान जयती रघुनाथो रघुवरः. सर्व संगीतातलं रत्न ही गायन कला आहे. कला रत्नम गीतम गगनतल रत्नम दिनमणि. सूर्य आकाशातलं रत्न आहे. गगनतल रत्नम दिनमणि. निशा रत्नम चंद्र. चंद्र हे रात्रीचं रत्न आहे. चंद्रमुखी पत्नी शयन प्रसंगी रत्न आहे. हे कीर्तन कथा कीर्तन वगैरे हे दोन्ही कानातलं रत्न आहे. विद्वान मनुष्य सभेतलं रत्न आहे.
तर प्रभू रामचंद्र हे संपूर्ण पृथ्वीचा रत्न आहे, म्हणून हे उत्सव साजरे केले जातात. विठ्ठल समाजामध्ये एक 3 प्रकारचे वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे की त्यांना देव धर्माशी कुठलं काही घेणं नाही, देव नको धर्म नको काहीच नको म्हणत, त्याला कोणत्याच गोष्टीची घेणं नाही. एक वर्ग म्हणजे भक्तीच करत नाही तो. दुसरा वर्ग भक्ती करतो पण कोणाची करावी हे कळत नाही, कोणाच्याही मागे लागतात. आणि तिसरा वर्ग एक आहे तो एकनिष्ठ भक्ती करतो, एकनिष्ठ. आता पहिला वर्ग जो आहे तो बघा असा आहे, त्यांना कोणत्या देवधर्माशी घेणं नाही. ऐका ओव्या गोड आहेत. देवधर्म नेना ते काही, अरे परोकार ठाऊका नाही, श्राद्धाची संभावना नाही, निराश पायी सदा पितर. देवधर्म नेना ते काही, विषयी गोंधळ गाजत, विषयी गोंधळ गाजत, ते काही, पर्वकाल ठाऊका नाही, कोणताच पर्वकाळ माहित नाही, त्याच्याशी घेणं देणं बी नाही. मला समजा मी 5 पर्वकाळ सांगितले, याच्याशी घेणं देणं नाही. 12 महिन्यात काही सण आहेत ते पर्वकाळ आहेत, त्याच्याशी घेणं देणं नाही. महाराज एकादशी हा पर्वकाळ आहे, एकादशी हा पर्वकाळ आहे. बघा एकादशीला कीर्तन करावं, हे राम जन्म उत्सव हे पर्वकाळ आहे, त्या दिवशी कीर्तन करावं. तुकाराम महाराज पर्वकाळावर कीर्तन करायचे आणि एकादशीला मंदिरात कीर्तन करायचे. एकाने विचारलं, महाराज तुम्ही पर्वकाळावर कीर्तन करता, एकादशीला कीर्तन करता, तुम्हाला कोणी सांगितलं आहे? तर महाराज म्हटले, माझ्या पांडुरंगाने माझ्या कानात येऊन सांगितलं की एकादशीला कीर्तन करावं आणि पर्वकाळावर कीर्तन करावं, म्हणून ही परंपरा आहे. राम जन्माचे सप्ते, हनुमान जन्माचे सप्ते, गुढीपाडवाची पर्वकाळ त्याच्यावर सप्ताह असतात. महाराज पांडुरंगाने कानात येऊन सांगितलं, प्रमाण आहे का? पर्वकाळ हरी दिनी, पर्वकाळ हरिदिनी कीर्तन केले समरंगाने, तुका म्हणे सांगितले कानी, अंदेवे वाणे आपुलिये. महाराज म्हटलं, तुकोबाराय म्हटले, देवाने स्वतः आपल्या वाणीने माझ्या कानात येऊन सांगितलं की महाराज पर्वकाळावर कीर्तन करत जा आणि एकादशीला कीर्तनाची गोडी, कीर्तनाची एकादशीला कीर्तन करावं हे देवाने सांगितलं. पण आता बऱ्याच लोकांना याच्याशी घेणं देणं नाही, पर्वकाळ ठाऊका नाही, श्राद्धाची संभावना नाही, निराश पायी सदा पितर, नाही भक्ती नाही प्रेम.
नाही भक्ती, नाही प्रेम, नाही निष्ठा, नाही नेम, नाही देव, नाही धर्मातीताभ्यागत. काही भावार्थ प्रमाणातल्या ओव्या येतात आणि काही दासबोध ग्रंथामधले काही ओव्या येतात. त्यामुळे नाही भक्ती, नाही प्रेम, नाही निष्ठा, नाही नेम, नाही देव, नाही धर्म आणि अतीताभ्यागत. बाकीचं नसू द्या, काय देव नको, धर्म नको, काही नको, पण त्यांना अतिथी दारावर आला तर त्याच्याशी मी घेणं नाही महाराज कोणी. माझ्या गावात एक असा माणूस होता, कारण तिथलं कोणी इथं ऐकायला नाही म्हणून सांगितलं हरकत नाही. माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. असं एक नास्तिक माणूस होता. भजन पूजन वगैरे काही आवडत नव्हतं, हे करणारी माणसं आवडत नव्हती, काहीच नाही महाराज. दारावर कोणी समजा गरीब एकदा, आता ते खेडोपाडी तिथलं आमच्या भागात इकडे बी कोणी असतील, काही लोक मागायला येतात. सोमवारच्या दिवशी काही सोमवारचे भक्त, कोणी मंगळवारचे भक्त, देवीची भक्ती करणारे काही मागायला वगैरे येतात. आणि मग ते मागायला जर आले का, तो देत तो काहीच नसायचा, पण असा टाकून बोलायचा महाराज त्यांना, असा टाकून बोलायचा. सोमवारचा कोणी भक्त पीठ मागायला यायचा, सोमवारचे भक्त पीठ मागायला बस वगैरे लावून आले की दारातून म्हणायचं, ते भक्तांनी म्हणावं आणलं आणलं, म्हटलं की हा घरातूनच म्हणायचा, जा आज पीठ नाही शिल्लक. नको नको ते उत्तर द्यायचं महाराज. ते मंगळवारचा कोणी भक्त आला ना, काही माता माऊल्या समजा ती परडी वगैरे जोगवा वगैरे घेऊन यायच्या आणि दारातून म्हणावं त्यांनी, आईचा जोगवा, ऐका जोगवा जोगवा म्हटलं त्यांनी घरातूनच म्हणायचं, आजच्या दिवस तसंच भागवा. म्हणजे त्यांना टिंगरवादी उत्तर द्यायचा. वारकरी आला, खांद्यावर पताका आहे, गंधा लावलेला आहे, आणि दारातून वारकरी म्हणा हरी विठ्ठल हरी विठ्ठल म्हटलं की घरातून तुझ्या थोबाडे तिला कशी वाटल. खंडोबाचा भक्त आला की म्हणायचं खंडोबाची वारी, हा म्हणायचं हा पुढच्या दारी. त्याला हे बोलणं नको ते बोलणं पाठवतं दादा. मी हे तरी का सांगितलंय, निवळ विनोद म्हणून नाही सांगितलंय. काही माणसाला कोणत्याच गोष्टीचे घेणं देणं नाही, पण अतिथीचं महत्व ऐका काय आहे ते भागवतात इतकं गोड चिंतन आलेलं आहे किंवा शास्त्रामध्ये आलेलं आहे. द्वारम द्वारम अटंबेक्षो शिक्षात्यवन्न याचते अदत्वा मादर्शो माबुरदत्वा तंत्वाद्रशो भव. द्वारम द्वारम अटंबेक्षो, दारोदारी तो भिकारी मागायला येतो. द्वारम द्वारम अटंबेक्षो शिक्षात्यवन्न याचते, तो त्यांना उपदेश करतो. आदत्वा मादर्शो माबुर अंधत्वा तंत्वाद्रशो भव. तो काहीतरी त्याला मागत असतो आणि त्याला काय म्हणतो ते, दादा तू जर मला दिलं, तू जर मला काही दिलं तर तुझ्यासारखा पुढच्या जन्मात तू दाता होशील, आणि तू जर मला काही नाही दिलं तर माझ्यासारखा पुढच्या जन्मात तू भिकारी होशील. हा उपदेश करत असतो दादा तो. आणखी एक श्लोक आहे, बोधयंतीने याचन्ते बोधयंतीने याचन्ते भिक्षाद्वारे गृहे गृहे दियताम दियताम नित्यम अदातुम फलमिदृशम. बोधयंती, ऐका, बोधयंती न याचन्ते, तो म्हणतो मी बोध करायला आलो, न याचन्ते याचना नाही. अरे घरोघर भिक्षाद्वारे गृहे गृहे, आणि सर्वांना सांगतो दियताम दियताम नित्यम, देत राहा नित्य देत राहा म्हणतो. दियताम दियताम नित्यम, का देत राहा, तुम आदातुम फलमिदृशम, आदातुम फलमिदृशम. तो म्हणतो मागच्या जन्मात मी कुणाला काही दिलं नव्हतं, मागच्या जन्मात मी असं कुणाला काही दिलं नाहीये, म्हणून आज मला ही मागण्याची वेळ आलेली आहे. म्हणून त्यांना म्हणतो तो तुम्ही देत राहा, देताम देताम नित्यम. विठ्ठल विठ्ठल. ही पहिली वेळ आहे, हे कधीच सुटत नाही, पण ह्या दोघाला घाबरली. टायटल मध्ये बोलते, टायटल मध्ये ठीक आहे. हा, भागवतातला गोड चिंतन आहे का. अतिथी आपल्या दारातून जर विलमोक केला, अतिथी विठ्ठल विठ्ठल. अतिथी आलिया देख, अन्न द्यावे आवश्यक, आणि तो गेलिया परांगमुख, पुण्य निशेष हरासे. अतिथी आलिया देख, अतिथी आलेला पाहिला तर
अन्न द्यावे समय आवश्यक, तो गेली अपरांग मुख पुण्य निशेष हरासे. तो त्याला जर नाही दिलं काही, काय करतो तो? आपलं पाप तिथं ठेवतो आणि आपलं पुण्य घेऊन जातो. आपलं पुण्य घेऊन जातो. या करता आणखी काही गोड आहेत महाराज. आदिती आली आलेख प्राणांती नव्हे परांगमुख. किती अडचण असेल तरी प्राणांती नव्हे परांगमुख. नाथवे निज तहान भूक आणि समय आवश्यक दे अन्न. आता त्याला देताना कसं द्यायचं आहे का? ते तात्या दरेसी जाण देवनी अत्यंत सन्मान. यथानुशक्त्या देता अन्न आणि जनार्दन संतुष्टे. भगवान म्हटले उद्धवा त्याला देताना ते तात्या दरेसी जाण देवनी अत्यंत सन्मान. यथानुशक्त्या देता अन्न, एवढाच द्या असं नाही. यथानुशक्त्या देता अन्न आणि जनार्दन संतुष्टे. भगवान म्हटले त्याच्यावर मी संतुष्ट होतो, ज्यांनी दिलं त्याच्यावर. काही माणसं म्हणतात महाराज आमच्याकडे रोज मागायला येतो, पण तो इतका विचित्र आहे ना, नीट बोलतही नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याला ना उभाच करत नाही. पण तरी सुद्धा भगवंताने काय सांगितलं ऐका. अज्ञानातिथी आल्या समयी, अज्ञानातिथी आल्या समयी खोडी काढू नये त्याच्या ठाई. आणि तोही माझे स्वरूप पाही अन्न ते समय अर्पावे. भगवान म्हणले तो सुद्धा माझं स्वरूप आहे. विचित्र जरी असेल तो त्या स्वरूपाने येत असतो, बघतो समोरच्या ती कसोटी बघत असतो. हा अज्ञानातिथी आल्या समयी खोडी काढू नये त्याच्या ठाई. तोही माझे स्वरूप पाही अन्न ते समय अर्पावे. परांगमुख झाली आयती सकळ पुण्य क्षया जाती. यथा काळी आली अतिथी स्वधर्म रक्षिती सर्वथा. एवं अतिथीशी जे अर्पे ते भगवंत मुखी समर्पे. या लागी अति साक्षेपे अतिथी ब्रह्मरूपे पूजिते सदा. म्हणून अतिथी जाता परांगमुख त्यास जाय पुण्य निषेक. अन्न द्यावे समय आवश्यक अन्ना तरी उदक तरी द्यावे. काय सवलत दिली आपल्याला देवाने बघा. हा जर देण्याची अडचण असेल, स्वयंपाक झाला नसेल तर काय करा त्याला. अन्न द्यावे समय आवश्यक नसेल तर नातरी उदक तरी द्यावे. बाबा आज स्वयंपाक झाला नाही, चहा पिऊन जा, नाही तर पाणी तरी घेऊन जा, पाणी तरी घेऊन जा. सगळीच अडचण असेल आपल्याला, काही अडचणीमुळे पाणी देता येत नाही, चहा देत नाही, त्या स्वयंपाक देता येत नाही, घरी कोणीच नाही, अशा अडचणी काही अडचण असेल तर शेवटचा पर्याय का? नसता ही अन्नधन आतिथ्य दे समाधान. मस्तकी वंदुनी चरण निवावी वचने सुखरूपे. त्याला देवासारखं वंदन करा, त्याला गोड बोला, फक्त गोड बोला आणि गोड बोलून त्याला काढून द्या. त्याला काढून द्या म्हणजे कसं, दादा तू आज आलास पण आज आम्हाला फार अडचण आहे, तू उद्या ये, आजच्या सगळं तुला उद्या देऊन टाकतो. त्याला गोड कसं वाटेल बोल ना, असं बोला. निवावी वचने सुखरूपे विठ्ठल तुम्ही नुसतं जरी म्हणलात ना त्याला हो पुढं म्हणलं तरी आपलं पुण्य गेलं. तुकोबारायांचं प्रमाण आहे का? अतिथी आलिया म्हणत असा पुढे आणि आपले रोकले सत्व जाय, आपले रोकले सत्व जाय. आणि याप्रमाणे जर दिलं तर नामदेव महाराजांनी तुम्हाला केवढी उपमा दिली आहे का? अतिथी आलिया द्यावे अन्नदान अतिथी आलिया द्यावे अन्नदान. अर्पी जीवप्राण कोण? परमार्थी. तो परमार्थी खरा. अर्पी जीवप्राण परमार्थी. नुसता परमार्थी नाही तर तोची एक नर श्रीहरी समान. केवढी उपमा दिली आहे महेश महाराज. तोची एक नर श्रीहरी समान. ते म्हणले नामदेवराय म्हणले तो माणूस नाही, तो देव आहे, तो देवा समान आहे. तोची एक नर श्रीहरी समान. करी तुझा कोण नाही ऐसा. विठ्ठल विठ्ठल. हा विषय नेमका का सांगितला
की तो एक वर्ग असा आहे की त्यांना कुठलाच काही घेणं देणं नाही. देवधर्म नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, निष्ठा नाही, नेम नाही, देव नाही, धर्म अतीत अभ्यागत. पुढे ऐका, परगुणाचा संतोष नाही, परोपकारी सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी. परगुणाचा संतोष नाही. एखादा गुणवान माणूस बघितला ह्याच डोकं उडत. परगुणाचा संतोष नाही, कुठं परोपकार करायचा, परोपकारी सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी. आणि 150 रुपये हुकून चुकून जर कुठं खर्च झालेच, कुठं खर्च झाले तर इतका त्रास होतो त्याला महाराज. किती त्रास होतो ऐका. जय धनाचा वेच होऊया, तय प्राणाची जाऊ पाहे. जय धनाचा वेच होय, पैसे खर्च झाले की तय प्राणाची जाऊ पाहे. कधी कधी घडतं नाही. एखादी 5-7 माणसं जमलेली, एखादा कंजूस माणूस सगळ्याच्या मिठी सापडला, सगळे म्हणले चहा पास तर बोळच पाहिजे तो. एकटा जाऊन घरी उठतो नुसता, काय सापडलं ह्याच्यात गेले 50 रुपये, गेले 50 रुपये, त्याला 4 दिवस करमत नाही. जय धनाचा वेच होय, तय प्राणाची जाऊ पाहे. बाकीचं काय, सणवार आला तरी घरच्या भागवा, नुसतं खाऊनच संपवायचं का सगळं. सणावाराची नेणे सोय, अरे घरच्याची नाही तर आधी ते काय करील. विठ्ठल विठ्ठल सोय खायना धर्म न करे, सोय खायना धर्म न करे, घरच्याशी खाऊ ने ती दरिद्री. आणि मधुमक्षीच्या परी संग्रह करे कष्टोणी. हा वर्ग दादा. आता ऐका, मग या वर्गा करता आता हे मी ओव्या सांगितल्या तुम्हाला. आता प्रमाण ऐका त्याची. नामदेव महाराजांनी यांना काय उपमा दिली अशा माणसांना, ज्ञानोबारांनी काय उपमा दिली. आता हे माणसं काही कोणत्याच कामाचे नाही, ना घराच्या ना समाजाच्या. तर त्याला ज्ञानोबारांनी काय उपमा दिली बघा. सांगा होती कोणाला पट असेल. कोणी सांगितली? लक्ष्मण महाराज. धन्यवाद. साबरी वाढील माझ्या सरळा, वारी फळाना हातून पोकळा, आणि कास्ताना झाले गळा शेरी जैसे. साबरीचं झाड वारी फळाना कोणत्या कामाला येते? भरी होय का आतून? घराच्या कामाला येते का बैलगाडीच्या कामाला येते? कोणत्या कामाला येतं ते? त्याला काय फळ आहेत का कोणते? कोणत्याच कामाचं नाही. वरी फळाना आतून पोकळा. पुढचा दृष्टांत, का स्तन झाले गळा शेळी जैसे. शेळीच्या गळ्याला स्तन असतंय ना, कोणत्या कामाचं येते? ज्या शेळीच्या गळ्याला स्तन आहे मग तिला बाजारात विकायला तर भाव जास्त येतोय का? नाही. बरं ते काय शोभा देतोय म्हणून तसं काय आहे का? नाही. कोणत्याच कामाचं नाही. का स्तन झाले गळा शेळी जैसे, कोरडा न बोला शेकी उपेगा गेला, का वाढून मोडला भेंडू जैसा. भेंडीचं झाड जर ओलं नाही कोरडाही नाही, मोडा केलं कुडकून मोडून जातं. पुढे एक दृष्टांत आहे. नाना ऊसाची कणसे. ऊसाची कणसे म्हणजे ऊसाला ते वरती लाल तुरा. मला सांगा, ऊसाला तुरा आला म्हणजे कारखाना भाव जास्त देतो का? नाही. बघ त्याच्यात काय तुरा आला म्हणजे साखर वाढते का? नाही. तुरा आला म्हणजे ऊस काय शोभून दिसतो का? नाही. कोणत्याच कामाचा नाही. नाना ऊसाची कणसे. तशी काही माणसाला उपमा दिली दादा इथे. ऐका आता प्रमाण ऐका. देवाधर्मी नाही चाल, देवाधर्मी नाही चाल, त्याशी पुढे आली नाड. जैसे डोंगरीचे झाड, त्याचे जन्म झाले वाढ. काय उपमा दिली आहे? ज्याला देव धर्माची चाड नाही त्याला पुढे विघ्न नाही, त्याशी पुढे आली नाड. आणि त्याला उपमा काय? जैसे डोंगरीचे झाड. डोंगरावर माथ्यावर काही स्वरूपे येतात, त्याला काही किंमत नाही. बारीक बारीक काही विचार करते कोणत्या कामाचे असतात का? कोणत्याच कामाचे नसतात. जैसे डोंगरीचे झाड, त्याचे जन्म झाले वाढ. आता ज्ञानोबाराचं एक प्रमाण आहे गोड. देव धर्माने काही हरी प्रपंचाची सोयी. Hey,
ज्याला देवधर्माशी घेणं नाही, आयुष्यभर नुसतं काम एक काम, तर ते म्हटले देवधर्माने काही धरी प्रपंचाची सोयी, आणि मग त्या कोठेही थार नाही, कोठेही थार नाही. कोण बोललं? हे वेद बोलीला असे. ज्ञानोबराय म्हटले कोणी सांगितलं? हे वेद बोलीला असे. थार नाही म्हणजे त्या माणसाला इहलोकात बी सुख नाही आणि त्याला परलोकातही सुख नाही. अरे इहलोकात सुख पाहिजे असेल आणि परलोकातही सुख पाहिजे असेल तर तुकोबराय म्हटले करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडावेल या बापा सोनिया. हा, आणि मग आता लक्ष्मण महाराज हे प्रमाण इथे काही माणसांचं एवढंच चाललंय. नव्यारानव संसार हाती सर्व काळची तिहाची धंदा, आणि मग देवधर्म सांधी पडिले सकळ, आणि विषयी गोंधळ गाजत असे. अरे अशा माणसाला देवाचं दर्शन सुद्धा दुर्लभ आहे दादा. काय अरे रात्रंदिवस कष्ट करून कुटुंबाचं समाधान करता करता आयुष्य निघून चाललं, आणि किती जरी आयुष्यामध्ये कमावलं तर महाराज समाधान झालं का घरातल्या तरी माणसाचं? एखाद्या माणसाने महिन्याला 50,000 कमवले तरी समाधान नाही, लाख रुपये कमवले आणि तरी समाधान नाही, महिन्याला दादा 2-2 लाख कमवले तरी समाधान नाही. काही पठ्यांनी 7-7 पिढ्याला पुरल एवढं कमवून ठेवलंय. जोडी तसे धन लावी पोराशी भाड, लावी पोराशी भाड, लावी पोराशी भाड. राजाराम मला वाटलं हे गाडी स्टार्ट करीच ना, त्यांना पाठवतो केवळ मी चावी लावून देतो की तुम्ही मारा. चावी लावली तुम्हाला किती मारायला. साचवणी मरे धन लावे पोरासे भांडण. त्यांचं चुकलं तुम्हाला दम निघाला नाही. तेवढं थांबा थांबा मी म्हणतो मग साचवणी मरे धन लावे पोरासे भांडण, नाही नारायण तुका म्हणे स्मरला. अहो काही माणसाने इतकी संपत्ती कमवली की 7 पिढ्याला पुरल हजारो कोटी कमवले, पण ते कविता जेलमध्ये जाऊन बसते 2-2 वर्ष, पुन्हा बाहेर येते, पुन्हा कमवायला चालूच नसते. थांबत येत का? नाही ना दादा, नाही थांबत दादा. इथं तुकोबरायचं म्हणणं आहे अरे रात्रंदिवस नपुरे कुटुंबी समाधान, आणि मग दुर्लभ दर्शन ईश्वराचे. विठ्ठल मग या माणसाविषयी नाथ महाराजांनी जरा कडक भाषा वापरली. कडक भाषा. नाथ महाराज म्हटले भक्ती करत नाही का तो माणूस नाहीये. आता जर विचार केला सगळ्या संतांमध्ये शांत संत कुणाकडे पाहिले जाते? नाथ महाराज सगळ्यात शांत संत. नाथ महाराज म्हणतात नाथ महाराजाला रागच येत नव्हता. बरोबर आहे? नाथ महाराजाला रागच येत नव्हता. मग भक्ती करत नाही त्यांना काय? भक्ती पशु कशाची वाढला, ही भाषा शांततेतली का रागातली आहे? भक्ती विन पशु अरे कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही. त्याच्या पुढचं सांगण्यासारखं डायरेक्ट आपल्याला अधिकार नाही म्हणत
शिव्याच दिलेला आहे. नाम नवदे ज्याची वाचा, नाम नवदे ज्याची वाचा, नाम नवदे ज्याची वाचा, नवदे ज्याची वाचा, तोले देवा बापाचा, तोले ऐका. नाथ महाराजांना राग येत नव्हता. नाथ महाराजांना राग येत नव्हता. पण कोणता राग येत नव्हता? जर भक्ती नाही केली तर नाथ महाराजांना राग येतो. आजही बरीच माणसं असे आपल्याच मुलाविषयी मुलाविषयी राग येतो का नाही दादा? आपल्याला कधी येतो? बाप म्हणतो बाळा काय खायचं ते खाय, रोज पंचपक्वान्न खाय, रोज पंचपक्वान्न खाय, पण बाकीचं जर का काही केलंच ना तू माझ्या इतकं वाईट नाही. बरोबर आहे? योग्य मार्गाने मुलगा चालला तर बाप वाटेल तेवढा लाड करतो, आणि चुकीच्या मार्गाने चालला तर मग शासनही करतो. बाप शासनही करतो. शासन करण्यामध्ये सुद्धा हित असतं. शेवटी बाप म्हणतो तुला ऐकायचं तर ऐक, नसलं ऐकायचं तर नको ऐकू. हे आमच्या हिताचं नाही, हे तुझ्या हिताचं आहे. तसं नाथ महाराजाला राग येत नव्हता. पण समाज जर दुःखामध्ये दुःखाच्या डोहात बुडतो तर ह्या साधू संतांना तळमळ. भाषा वापरली. भक्ती करत नाही का? अरे भक्ती विना जन्म पशु कशाशी वळला. तुम्ही प्रमाण दिलं ते नाम न वदे ज्याची वाचा, नाम न वदे ज्याची वाचा, लेख दो. कठीण शब्द का वापरले? ज्याची वाणी नामस्मरण करत नाही का? मग तो काही एका बापाचा नाही. ऐका, ते शब्द आपल्याला उच्चारण्याचा अधिकार आपल्याला नाही. ऐका, मग याच न्यायाने पुढचं प्रमाण आहे का? भक्तीविना पशु कशाशी वाढले, याला जोडून दुसरं प्रमाण नाथ महाराजांचं आहे. भक्तीविना जन्माला पशु केला नाशू आयुष्या, नाही कधी संत सेवा करी हेवा भूतांचा मुखी नये रामनाम सदा काम प्रपंची. मुखी नये रामनाम सदा काम प्रपंची. पुढे ऐका, विठ्ठल विठ्ठल नगडे वाचे नामस्मरण, नगडे वाचे नामस्मरण. अरे जिव्हा नव्हे ते चर्मजान. ज्या वाचेने नामस्मरण घडत नाही ते म्हणले जिव्हा नाही, ते कातल आहे नुसतं. नाथ महाराजच म्हटले नगडे वाचे नामस्मरण, जिव्हा नव्हे ते चर्मजान. नगडे करे दान धर्म, हाताने कधी दान धर्म नाही का? नगडे करे दान धर्म, कर नोहे ती सर्पजान. हात नाही ते म्हणले कर नोहे ती सर्पजान. पायी तीर्थयात्रा नगडे, पायी तीर्थयात्रा नगडे, पाय नव्हे ते केवळ लाकडे. आणि एका जनार्दनी बेडे, नरदेही प्रत्यक्ष वेडे. विठ्ठल विठ्ठल. पुढे आपले महाराज म्हणले भक्ती विनेचने जळवला जिरवाने, संसार भोगणे दुःख रूप. किंवा असा माणूस जन्माला आला तावच्या दे लागला प्राणिया. अरे भक्तीविन वाया गेला जाण, भेट त्याचे जिने, त्याच्या जिन्याचा भेट त्याचे जिने. जन्मला कासया अंतरी पंढरीला या विसरला. आणखी एक शेवटचा दृष्टांत नामदेव महाराजांचा ऐका. त्यांनी उदाहरण असं दिलं, खूप पाऊस पडला, खूप पाऊस पडला, गरज आहे, खूप पाऊस पडला, पण कुठे पडला? शेतात नाही, खडकावर पडला. खडकावर किती पाऊस पडला त्याचा उपयोग काय? त्याचा उपयोग काय? अरे वर्षला मेघ खडकावर होता आणि चिखलना ततोता थेंब नाही. आणि मग वाया तो प्राणी आला नरदेहा आणि गेला वाया पहा भक्ती वेग. विठ्ठल विठ्ठल. आता ऐका,
आता ह्या लोकांचा सोडून द्या, हा वर्ग बाजूला. दुसरा एक वर्ग आहे, तो भक्ती करतो, पण कोणाची करतो? ते सुखा करता भक्ती करतो, पण नको त्याच देवाच्या मागे लागतो. कोणत्या देवाच्या मागे लागतो? अरे खऱ्या देवाला विसरून जातो. देवाचा हा देव, देवाचा हा देव तया थकविती आणि बापुड्या पूजिती मायराण्या. इकडे लावलं ते बापुड्या पूजिती मायराण्या आणि आगाडे बागाडे करे ती नवस आणि ते काय असं पुरविती. हे आपल्या मनाचं नाहीये, संतांची वाणी आहे. आगाडे बागाडे करी ती नवस. आगाडे बागाडे म्हणजे काय? आणि ते काय असं पुरविती. महाराज म्हटले काही नवस करतात आणि ते काय पूर्ण करतात कधी? हेंदरी शेंदरी दैवत, हेंदरी शेंदरी काय प्रमाण आहे? हेंदरी शेंदरी का शेंदरी हेंदरी? शेंदारी हेंदारी दैवते, शेंदारी हेंदारी दैवते. बरं, कोणती पूजिती भूते खेते, आपल्या पोटाची रडते मागती सीते अवदान. याचं द्रौपद आपुले इच्छे आणि का पिढी. बरं, आता मला सांगा, शेंद्री दैवत, शेंद्री हे ठीक आहे. हेंद्री काय भानगड? हेंद्री हेंद्रा किती वाजतो का? पण शेंद्र्या देवाचे लोक पाय पडायला जातात, हेंद्रेच्या बी जातात का? आणि जे हेंद्रेच्या पाय पडायला जात असतील लोक, त्यांना काय म्हणतील? शेंद्री माणसाला काही काय म्हणतात नाही. काय हेंद्रे काय? इकडे शब्द आहे का नाही काय माहित नाही मला, पण तिकडे आहे. एखाद्या माणसाकडे आम्ही जर गेलो चहा प्यायला, ओळख नाही बाळख नाही, वाटतच काही माणसं गाडी आलीतात रस्त्याच्या गावाच्या मागे, महाराज चहा प्यायचा. आणि कार्यकर्त्याला म्हटलं अमक्या अमक्या ठिकाणी अमक्या माणसाकडे चहा प्यायला देतात. महाराजला हेंदर येते कशाला? हेंद्र म्हणजे काय मला बी कळत नाही आणखी, पण शब्द उच्चारतात लोक. आता तुम्हाला सांगतो, माझ्या गावामध्ये एक अशी पद्धत आहे. पोळ्याच्या आदल्या दिवशी जी काही आमुष्या येते का, त्या आमुष्याला आमच्या गावाचा देव आहे, गावाचा मिळून सगळे लोक तिथे पाय पडायला जातात आणि शेंदूर लावा लागतो नेहमी तिथे आमुष्याची शेंदूर. आणि मग ते माणसं जातात शेंदूर लावतात. आणि ते एका माणसाला शेंदूर लावला, त्याचा शेंदराचा हातात तो काय करतो, दुसऱ्या शेजारच्या दगडाला पुसतो. त्याच्या पाठीमागून येतो, त्याला वाटतं हे देवाच आहे का, तो त्या देवाला शेंदूर लावतो, ह्या देवाला शेंदूर लावतो, तिसऱ्याच दगडाला हात पुसतो. ते असे देव वाढत जातात. आणि मग ते नैवेद्य दाखवायचा असला की माता माऊली ह्या छोट्या छोट्या पोराला पाठवतात, देवाला नैवेद्य घेऊन जा, नैवेद्य घेऊन जा. आणि मग ती माता माऊली त्या पोराला म्हणते, पप्या देव किती तिथं? तो म्हणतो अरे लय मोठे देव होते, 5-6 देव आहेत तिथं. हा बरं, मग मोठे किती तर बारकी किती? ती म्हणतो मोठा एकच आहे बाकी बारकीच आहे. ती मग ती बी नैवेद्य त्याप्रमाणेच करते. मोठा नैवेद्य मोठ्या देवाला आणि बारके बारके बारक्या ठेवून. ही पद्धत आता आहे का? पुन्हा दुसरी एक पद्धत आहे आमच्याकडे. नाना हे मालदांडी ज्वारी आमच्याकडे पीक आहे आणि ते कणस आले, ज्वारी तयार झाला का माल, ते एका कोणत्या तरी अमावस्याला महिला मंडळ
आणि मुलं वगैरे स्वयंपाक करायचा आणि शेतामध्ये जेवायला घेऊन जायचं. पहिले आता गावातच लोक राहायचे सर्व, आता इकडे वस्त्या वगैरे तिकडे आमच्याकडे झाल्यात पण कमीच आहेत आणखी. तर स्वयंपाक करायचा, शेतामध्ये जावं लागतं आणि मग तिथं काही देव निर्माण करायचे. त्या देवाला नैवेद्य दाखवायचा आणि सगळे मिळून खायचा. मग ती माता मावल्या काय करतात, प्रत्येक बाई घरातून स्वयंपाक करते. ते स्वयंपाक पण त्याचा ठरलेला असतो महाराज. ते काय स्वयंपाक करते, डोक्यावर पाठी घेते, सगळा स्वयंपाक घेते. हे लहान लहान मुलं वगैरे रस्त्याने बरोबर घेते त्यांना आणि शेताच्या जवळ गेली की डोक्यावर पाठी, पक्या हे एक देव घे, दगड उकरीते, पक्या हे दुसरा एक देव घे. 5 देव लागले ते पायाने दगड उकरी, पक्या हे एक देव घे. पक्या देव गोळा करते, पक्या देव गोळा करतो, रानात घेऊन मांडी देत, टाक पाणी त्याच्यावर धुवून काढ चांगली. ते पाण्याने धुवून काढायचे. लाव सिंदूर लाव, अगरबत्ती लावून पक्या पाया पड. देवाला म्हणावं मला चांगलं शिक्षण येऊ दे, मला चांगली बुद्धी दे, मला चांगलं शिक्षण येऊ दे. त्याच्यात काय सुनबाई वगैरे नवीन लग्न झाले असले तिला पड पाया लवकर पोरग होती म्हणून देवाला. आता देव कुणी केला, यांनीच. दगड गोळा करून आले यांनी, सिंदूर लावला ह्यांनी. आता काय ते काय प्राण प्रतिष्ठा केली होती आणि पुन्हा काम झालं दिले देव. आता आहे का, प्रतिमेचा देव केला. काय जाणे ती अवला, नवस करी ती देवासी, म्हणती पुत्र देई ओ मजसी. आणि तशा देवाला नवस करून मुलं होत असतील होई, आणि तशा देवाला नवस करून मुलं झाले तर तुकाराम महाराज म्हणले लग्नच करायची काय गरज आहे. नवसे कन्या पुत्र होती, कलिका करनेला देवती, कलिका करनेला देवती, कलिका करनेला देवती. नवसे कन्या पुत्र होती, कलिका करनेला देवती, करनेला देवती, करनेला देवती. अरे प्रतिमेचा देव केला, काय जाणे ती आपला नवस करीती देवासी, म्हणती पुत्र देव मजसी. प्रतिमा केली से आपण, ते काहीचे देव पण, आणि देव खोटा, नवस खोटा, आणि एका जनार्दनी रडती पोटा. मग इथं पुढे अनेक देवाचे न करा साधन, अरे वाया होयशी न अधियंती. अनेक देवाचे नकरा साधन, वाया होयशी न अधियंती. संतांचं म्हणणं आहे बाबा, अशा देवाची भक्ती करून तुम्हाला फळ काहीच मिळणार नाही. तुमचा विनाकारण क्षीण होईल, विनाकारण क्षीण होईल. अशा किती देव आहेत, जाखाई जोखाई उदंड दैवत आहे, वाळुगेची व्यर्थ श्रम दोषी. जाखाई जोखाई उदंड दैवती, वाळुगेची व्यर्थ श्रम दोषी. महाराज म्हणले, नामदेव राय म्हणले तुमचा फुकट क्षीण होईल म्हणले. बरं, हे देव अशी गंमत आहे. आता काही देव बघा ना तुम्ही, काही गावांची पद्धत आहे, आमच्या वाड्याचा देव आहे तिथे, हे देव आमच्या वाड्याचा. काही गल्लीपुरते देव आहेत, काही अर्ध्या गावाचे देव आहेत. ते आडनाव बदललं की ह्या नावाचे देव वेगळे, त्यांच्या नावाचे देव वेगळे. निर्माण झालेले देव, निर्माण केलेले देव, निर्माण झालेले देव. मग त्याला सांगितलं शेंदरी हेंदरी दैवते. ऐका, पण हे जे देव आहेत ना, गंमत अशी आहे, तुम्हाला सणावाराला वगैरे समजा नैवेद्य त्यांना दाखवावं लागतो. त्यांना तुम्ही नैवेद्य जर नाही दिला तर तुम्हाला पिढा केल्याशिवाय राहत नाही. आबुलेची आणि का पिढी ते पिढतात. ते जसं कल्पना करा, व्यवहार आपल्याच घरात एखादा म्हातारा माणूस असेल, वय झाल्याच्या नंतर त्या माणसापासून घरातल्या माणसाला सुख लाभत नाही, पण त्यांना वेळेवर जर नाही जेवायला वगैरे दिलं तर मग ते घरातल्या माणसाला पिढा केल्याशिवाय राहत नाही. तसंच हे काही देव आहेत महाराज, ते देव सुख देत नाहीत, पण त्यांना काही नाही दिलं तर पिढा केल्याशिवाय राहत नाहीत. मग तसा आमचा देव आहे का? आणि हे देव ऐका, हे माझं म्हणणं नाही, संतांचं म्हणणं आहे. नामदेव राय म्हटले, अंतकाळच्या वेळेला हे देव तुम्हाला संकटातून सोडवत नाही. मग संकटातून सोडवणारा कोण आहे? एक चक्रपाणी तुका म्हणे
मी अगोदर एक प्रमाण ते सांगितलं ते नामदेव राहायचं आहे. अंतकाळी तुझं सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचवणिया. आणि तुका म्हणे तुला सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचवणिया. मग हे बाकीचे जे देव आहेत हे अंतकाळच्या वेळेला हे संकटातून सोडत नाहीत, तर सोडवणारा एकच आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा. एका जनार्दनी विठ्ठल वाचोनी आणि सोडविता कोणी नाही दूध. विठ्ठल विठ्ठल. आणि महाराज या वर्गाकरता नाथ महाराज सांगितलं बाबा अरे भलत्या सलत्या देवाची भक्ती करत बसाल तर तुम्हाला सुख मिळणार नाही. कारण काय? कारण हे जे देव आहेत या देवाची कीर्ती कुठपर्यंत आहे? गावातले देव यांची कीर्ती गावापुरती, काही देवाची कीर्ती आपल्या 10-5 खेड्यापुरती, काही देवाची कीर्ती तालुक्यापुरती आहे, काही देवाची कीर्ती जिल्ह्यापुरती आहे. पण ज्या देवाची कीर्ती अख्ख्या जगात आहे, नुसती देशापुरती नाही आहे, तर जगात ज्याची कीर्ती आहे त्याची भक्ती करा. तर जगात कोणाची कीर्ती आहे? तर एकाच देवाची कीर्ती जगात आहे. कोणता देव आहे? अभंगाचं पहिलं जगाची कीर्ती एक श्रीराम. जगा माझी कीर्ती एक श्रीराम. जगा श्रीराम. जगा माझे कीर्ती एक श्रीराम वाऊगा तू श्रम न करी जना. नाथ महाराज म्हटले जना हे मानवा जगात ज्याची कीर्ती आहे त्याची भक्ती कर, इतर करून व्यर्थ शिरू नको. वाऊगाची श्रम न करे जना. अरे संतांचा हा जो एक वर्ग आहे तो एकनिष्ठ वर्ग आहे दादा, एकनिष्ठ. आम्ही जाणो एका देवा, आम्ही जाणो एका देवा, जैसे तैसे करू सेवा. आम्हा विष्णुदासा एकविध भाव, न म्हणूया देव आणि कसे. सेना महाराज म्हटले देवा आम्ही विष्णूचे दास, न मानू अनिक देवास. अरे स्तुती अनेकांशी करिता, ब्रह्म हत्या पडे माथा. तुझा विन देव म्हणता, अवघी पापी पडो माथा. न करी पूजानी सेवान, सेना म्हणे तुझियान. देवा तुझी शपथ घालून सांगतो आम्ही इतर देवाला देव म्हणायला तयार नाही, का इतर देवाची स्तुती करायला तयार नाही. तुकोबरायांचं प्रमाण आहे का गोड आहे? तुम्ही न ऐकलेली काही प्रमाण तुम्हाला आज ऐकायला मिळते. तुकोबराय म्हटले तुझा बिन देवा, तुझा बिन देवा कोणा म्हणे माझी जिव्हा. देवा तुझ्याशिवाय जर माझी जीभ कुणाला जर देव जर म्हणत असेल ना, तरी हो का शतखंड पडो झडून या रांड. तिचे 100 तुकडे होत आणि अशी झडून झडून जाऊ, तरी हो का शतखंड पडो झडून या रांड. एखाद्याने कुणी जर समजा काही आस लावली, एखाद्याने काही लालूच दाखवली आणि जर काही जीभ त्या देवालाही देव म्हणू लागली. कधी कधी असं घडतंय ना, बरेच लोक आता आमच्या पुढे रोज गाव बदलतायत, माणसं बदलतायत. काही माणसं म्हणतात महाराज वारकरी संप्रदायात किती दिवस भक्ती केली ते माणूस श्रीमंत होतच नाही. उलटी देवाची भक्ती करणारा गरीबच होत चालतो.
आम्ही काय केलं, दुसऱ्या पंथाकडे वळलो. दुसऱ्या पंथाकडे गेल्यामुळे महाराज तिथं भरपूर श्रीमंती झाली. समजा उदाहरण अशी म्हणणारे काही लोक आहेत. आता वारकरी संप्रदाय गरीबही म्हणतात आणि वारकरी संप्रदायाचा देव बी गरीब आहे असं म्हणतात. सोळा विषय चला. तुकोबराय म्हटले, जर काही जीव समजा कुठल्या आशेने जर एखाद्याला देव मानली, त्याला तुकोबराय म्हटले आहे का, तरी हो का शतखंड पडो झडून या रांड, काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी, आणि तरी हो का शतखंड पडो झडून या रांड. हा एकनिष्ठ वर्ग म्हणजे संतांचा वर्ग आहे. संत त्या एका वर्गाला उपदेश करतात, बाबा अरे भलत्या सत्याची भक्ती न करता जगात ज्याची कीर्ती आहे त्याची भक्ती कर, आणि तू जर त्याची भक्ती केली ना तर मग तुझ्या सुखाला काहीच कमी नाहीये. अभंगाचा दुसरं चरण आहे. सदा सर्व काळ सुख सोहळा काय होणे. कदा ज्याची कीर्ती जगात आहे, त्या रामाची कीर्ती जगात आहे, त्याला तू सतत आठव. तू जर त्याला आठवलं तर तुला सदा सुख मिळेल, तुला सदा समाधान मिळेल. सदा सुख पाहिजे, सदा समाधान पाहिजे, तर मग त्याला कधी कधी आठवावं का नाही. सदा नाम घोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सदा चित्ता समाधान तेने कशाने, तर सदा नाम घोष करो हरी कथा, मग तेने सदा चित्ता समाधान. मग सदा सर्व काळ, सदा सर्व काळ. आठवी सर्व काळ म्हणजे कधी, सर्व काळ. त्याला काळाची वेळेची कोणत्याही वेळेमध्ये नाम घ्यायला काळाची वेळेची गरज नाहीये. न देश काल नियम शौचा शौच विनिर्णया परम संकीर्तना देव राम रामेती मुच्यते. त्याला देश काळाची कुठली गरज नाही. भावार्थाने काही गोड बोलाय दादा. नामाशी नाही स्नान बंधन, नामाशी नाही विधी विधान, नाम अबद्धाती पावन, नाम पावन, नाम परिपूर्ण परब्रह्म. नामाशी नाही स्नान बंधन, नामाशी नाही विधी विधान, आसनी भोजनी शयनी जान, नाम पावन हरीचे. नामासी न लागे कर्म बंधन, नामासी न लागे विधी विधान, नामाची दासासी अनुष्ठान, नाम परिपूर्ण परब्रह्म, नामासी न लागे सुतक. हा एक प्रश्न आहे. जरा काही माणसं म्हणतात कीर्तन हेच नाही, आम्हाला सुतक पाहिजे. कीर्तनाचा सुतकाचा काही संबंध नाही, हे मुद्दाम सांगतो मी. अरे नामासी न लागे सुतक, नाम भस्म करे पातक, नाम सर्वदा नित्य निर्धोकन सरते सुख राम नामे. याला काळाची वेळेची सुखाची वगैरे कुठलं काहीच बंधन नाही महाराज. कोणत्याही वेळेत घ्या. विठ्ठल विठ्ठल सर्व काळ. आठवी वेळा आणि मग सुख सोहळा काय होणे. जर त्याचं चिंतन सतत केलं तर दादा या राम नामाचा महिमा इतका इतका गोड आहे ना, इतका गोड आहे. आपल्याला वेळ नाही. या अभंगावर माझी 2 कीर्तन होती, त्याच्यातलं अर्ध सांगतो मी. जेवढी वेळ आहे तेवढ्याच वेळेमध्ये सांगायचं आपल्याला, जेवढं सांगता येईल तेवढं. अरे या राम नामाने काय होणार नाही दादा. राम म्हणता परे जाणता नेनता, हो का याती भरत कुळहीन. राम म्हणता नलगे आणि कसायस, केले महादोष तेही जळतील. राम म्हणे तया नय जवळी भूत, कैचा यमदूत म्हणता राम. राम म्हणता तरे भवशंदू पार, चुके एरदार म्हणता राम. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देश धरी. राम म्हणता कर्म तुटेल बंधन, नये श्रमसीन स्वप्न माझे. राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दारिद्र्यास पात्र कधी. राम राम वदत वाचे, ब्रह्म सुख देशे.
म्हणजे असं आहे 10-12 वर्षापासून महेश महाराज माझा छंद आहे. सगळ्या संतांची गाती सगळ्या प्रमाणात अशी एका मुद्द्याचे 10-10, 12-12 प्रमाण असे एकत्रित साकळे पण पुन्हा त्याच हा जोडलेलं आहे. हे माझा आनंद आहे बरं काही काय कुणाला पटेल नाही पटेल मला याच्याशी काय गुण नाही पण माझा एक आनंद आहे महाराज. 3-4 लाखाचे ग्रंथ जमा केले. 12 वर्षापासून दुसरं कामच काही करत नाही. घरी गेलं की रात्री 12 पर्यंत घरी असते झोपेपर्यंत आपलं चिंतन करायचे. अशा 100-150 वह्या तयार करून ठेवलेल्या आहेत. नुसत्या सापड्या 100-200 मूर्ती अशी मनाचा आनंद आहे महाराज. राम राम म्हणत राम राम वदता वाचे अरे ब्रह्म सुखते थे नाचे. राम राम वदता वाचे पवित्रपणे तोचे साचे. राम नाम वदता वाचे सुकृत जोडे पै पुण्याचे. राम नाम म्हणता वाचे राम रूप होय साचे. हा राम नामाचा महिमा पार्वती मातेने भगवान शंकराला विचारला, स्वामी तुम्ही कोणाचं भजन करता, कोणाच्या नामाचा जप करता? भगवान शंकराने कोणाच्या नावाचा जप केला? भजन करी महादेव भजन करी सदा शिव राम पूजे सदा शिव राम 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 पूजे सदा शिव राम पूजे सदा शिव ज्ञानोबाचं प्रमाण आहे दादा. ज्ञानोबा म्हणतात पूर्वी पुरणपोळीचं जेवण होतं आता बी आहे. पूर्वी पुरणपोळीचं जेवण होतं आता बी आहे. दीपक कुठे गेला? इकडे आहेत का? एकादशी आज नाही तर पुरणपोळ्या मला खाऊ घातले असतात घातले असतं का नाही? काय पुरणपोळीचं जेवण पहिलं होतं आता बी आहे. पुरणपोळीवर मुख्य पदार्थ कोणता असला पाहिजे? नाही सार नाही. पुरणपोळीवर पोळीवर तूप डालडा नाही. हा गावठी तूप गावरान तूप हे तुमच्या काळात होत. गावरान तूप ज्ञानोबाचं म्हणणं आहे गावरान तुपाशिवाय पुरणपोळीच्या जेवणाची मजा नाही. पूर्वी पानं खाणारी माणसं होती, पानं खाणारी, पण टपरीवर जाऊन नाही, घरी सगळं साहित्य घरी असायचं. पान सुपारी काठ सुना आणि ती माणसं शोभून दिसायची. ज्ञानोबा म्हटले बघा पान खाणारा माणूस असला की घरात पान खायला का रस्त्याने दादा या पान खायला, भाऊ या पान खायला, काका नाना या पान खायला, ती माणसं शोभून दिसायची. घृते बिन भोजन
घृते विन भोजन तांबुले विन वदन कंठे विन गायन शोभा न पवे बाबा. गायन म्हटलं आवाज गोड असेल तरच गाण्याचा आनंद आणि मजा असते दादा. विठ्ठल विठ्ठल महादेव राम पूजे सदा भगवान शंकर महिमा पार्वती मातेला सांगताय. श्रीराम नामाक्षर मंत्र विजयम जाप्यम मध्यम परमामृतम में समुद्र जातम गरलम रथा कृतम धियम मध्यम सतुरामचंद्र ब्रह्मांड बोधि समुद्भवम कलिमल प्रध्वंसनं चाव्ययम श्री मच्छम्बु मुखेंद्र सुंदरवरम संशोभितम सर्वदा संसारमय भेषजम सुमधुरम श्री जानकी जीवनम धन्यास्ते कृतिना पिबंति सततम श्रीराम नामामृतम. भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं समुद्रातून जे काही 14 रत्नापैकी हलहल असं विष निघालं ते विष मी प्राशन केलं पण त्या विषाचा परिणाम माझ्यावर काहीच झाला नाही. का झाला नाही तर त्याचं उत्तर त्याचं कारण सांगितलं. श्रीराम नामाक्षर मंत्र बीजम जाप्यम मध्यम परमामृतम में समुद्र जातम गरलम रथा कृतम धियम मध्यम सतुरामचंद्र. मी सतत भगवंताच्या राम नामाचा जप केला त्यामुळे त्या विषयाचा परिणाम माझ्यावर झाला नाही. ब्रह्मांबोधी समुद्भवम कलिमल प्रध्वंसनं चाव्ययम श्री मच्छम्बु मुखेंद्र सुंदर वरम संशोभितम सर्वदा संसारमय भेषजम सुमधुरम श्री जानकी जीवनम धन्यास्ते कृतिना पिबंति सततम श्रीराम नामामृतम. ब्रह्म समुद्रातून निघालेलं कलिमलाचा नाश करणार संसारूपी भवरोगावर औषध असणार सीतेचं जीवनच असणार भगवान शंकराच्या मुखामध्ये शोभून दिसणार जे राम नामामृत आहे ते राम नामामृत जे सतत प्राशन करतात आणि ते धन्य होत. विठ्ठल विठ्ठल म्हणून काही प्रमाण पण याची दिली आहे. सुखराम नामे अपार शंकर नामे ऐकायला गेलं पाहिजे. थोडा कमी करा. मी म्हणलेली यांना प्रमाण ऐकायला गेलं पाहिजे. सुखराम नामे अपार शंकर जाणे विचार हे सर्व सारे सर्व सुखाचं कारण असणार सुखाला कारण असणार हे राम नाम आहे. म्हणून हे राम नाम सदा सर्व काळ आठवी वेळोवेळा मग सुख सोहळा काय येऊने. नाथ महाराज भागवतामध्ये अशा गोड उभ्या दिल्यात महाराज. जो नित्य जपे राम नाम तो जाणावा मदती सम तेनेची केले सकळ ही नेम पुरुषी पुरुषोत्तम तो जण आसन ध्यान परिश्रम न करुणी म्हणे जो राम राम तेने कोटी जन्माचा हरिश्रम उत्तम उत्तम देवणी राम नामाच्या गजरी सदा गरजे ज्याची वैखरी ते तकळी काळाची नोरे उरी दुरते दुरे पळाली
जिव्हा दुरुक्ती बोलता यम प्रहार वाजती माथा पण तिनेची राम राम म्हणता हरिभक्ता यम कापे सकळ भजनाचे शिरी राम नाम तो अक्षरी सदा गरजे ज्याची वैखरी धन्य चराचरी तो एक विठ्ठल सदा सर्व काळ आठवी वेळोवेळा मग सुख सोळ काय होणे विठोबा एकादशी आहे आज एकदा मस्तपैकी छान पैकी तुम्ही फक्त भजन करा 5 मिनिटातच कीर्तन सोडणार आहे अजिबात 11च्या पुढे जाणार नाही 5 मिनिटात कीर्तन सोडणार आहे वरती हात करा बसणारे म्हणजे सर्व छान पैकी भजन करा एकदा गजर होणं गरजेचं आहे आज एकादशीचं टाळ न वाजवता टाळी जोरात वाजली पाहिजे आणि मृदंग वाजवा विठ्ठला 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 टाळी टाळी जगा माझी कीर्ती एक श्रीराम वाऊगा तू श्रम न करे जना सदा सर्व काळाठी वेळोवेळा मग सुख सोहळा काय होणे या राम नामाचं आणखी काय फळ आहे तर येणे यातायाती चुकती संसार आणि भवाभ्रमा निर्धार दुरे टाके आणि हे जे वर्म आहे तर नाथ महाराज म्हणले हे आम्हाला वर्म सापडलं कोणतं वर्म सापडलं सापडले वर्मा माई हजाने सापडले वर्मा एका जनार्दनी नाम गावो नाथ महाराज म्हटले आम्हाला हे वर्म सापडलं कोणतं वर्म सापडलं आम्हा सापडले वर्म हरी भक्तीचे सुगम त्याचे आळवावे नाम हृदय धरोनिया प्रेम तुकोबाला सुद्धा म्हटले सापडले वर्म विठ्ठला विठ्ठला करू भागवत धर्म आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म पण इथे असे प्रमाण आहेत बहिणाबाईचं प्रमाण आहे नाम निस्कंदेह सापडले वर्म
नाम निसंदेह सापडले वर्म, हे वर्म आहे हे नामाच आहे. हा भाविकांचे हाती सोपे वर्म आमा भाविकांचे हाती, हे तुकोबाराचं प्रमाण आहे का आता गोड आहे. सोपे वर्म आमा भाविकांचे हाती काय म्हणवणे चित्ती धरिला राम. इथं वर्म काय आहे राम. सोपे वर्म आमा ते वेगळं आहे, ते प्रमाण वेगळं आहे. पण हे सोपे वर्म आमा भाविकांचे हाती आणि म्हणवणे चित्ती धरिला राम. नाम निसंदेह बहिणबाईंचं प्रमाण आहे. नाम निसंदेह सापडले वर्म आणि आता माझे प्रेम पालटेना. बहिणाबाई मध्ये म्हटल्या देवा तुझं वर्म सापडलं, आता आमचं प्रेम याच्यापासून बाजूला निघत नाही. नाम निसंदेह सापडले वर्म आता माझे प्रेम पालटेना. याच प्रमाणे मग नाथ महाराज म्हटले सापडले वर्म आम्हा इह जनी आणि मग एका जनार्दनी नाम गाऊ. कधी गाऊ तर सदा सर्व काळ आठवी वेळोवेळा मग सुख सोळ काय होणे ज्ञानेश्वर. श्रीराम वावगा तो श्रम न करे जना सदा सर्व काळ आठवी वेळोवेळा मग सुख सोहळा काय होणे. या शांती ब्रह्म महाराजांच्या भंगावर मी आज इथे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून जर एखादं प्रमाण हुकलं चुकलं असेल, एखादी ओळीच कदाचित हुकली चुकली असेल, एखादा तुकडा एखादं चरण काही मागे पुढे झालं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष असतील ते. पण बरोबर जेवढं आलेलं असेल तेवढं माझं नाही, साधू संतांचं आहे, ते भगवंताचं आहे, गुरुवर्यांचं आहे, करता करिता तो आहे. आपल्या वेळे नाही बोलत सगळ्या कृपावंत वाचा त्याची सारंगी मंजूळ बोलत असे वाणी कविता धनी वेगळी करता करिता तो आहे. काही चूक असेल माझी मला परत द्या, बरोबर असेल तेवढं तुम्ही घ्या. मला फार आनंद वाटला आज. बघा 11 वाजत आले. श्रोते मंडळी कुणी आणखी तुम्ही मला कंटाळ्यासारखे चेहरे वाटत नाहीत तुमचे. होय दादा कंटाळत का तुम्ही? नाही. जरी मी 10 मिनिटं लांबवलं असतात तरी तुम्ही मला आता नाव ठेवले असते का? नसते ठेवले. का ठेवले असते मी का सांगतोय हे? बऱ्याच ठिकाणी महाराज पत्य कोणाला बी नाही. विषय जर समजा कानाला गोड वाटत असेल तर तेव्हा कोणी त्याला दाखवत नाही. पण एखादा विषय समजावा ऐकायला जड वाटत असेल तर माणसं तिथे कंटाळतात. पण बघा ही माता भगिनी सर्व अजिबात एकाने सुद्धा असा मध्ये वेळ पास केला नाही, असं म्हणजे टाइमपास केला नाही का कोणी मोबाईल काढला नाही. तुम्ही तर नाहीच नाही, पण जे शूटिंग करायले इकडे सुद्धा पाहिलं नाही ते पूर्ण कीर्तन. काय नाव दादा तुमचं? दीपक काटे. दीपक काटे. हे कुठे दाखवणार आहे? युट्यूबवर. बघा हे तरुण पोर आहेत, त्या निमित्ताने का होईना पूर्ण कीर्तन हे काळजीपूर्वक ऐकतायत. माझं सगळ्यांकडे लक्ष आहे. तुम्ही ऐकतात नवल काय स्पीकरवाले सुद्धा अजिबात मानाशी इकडे होऊ दे. पूर्ण कीर्तन ऐकलं त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. नाना आहे तर या ठिकाणी सर्व टाळकरी महाराज वगैरे सर्व खूप छान सहकार्य केलं. तुम्ही सर्व लक्ष्मण महाराज, महेश महाराज, राजाराम महाराज, तरुण काही या ठिकाणी मंडळ आहे, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. चौकदार सांभाळून घेतो, काही अडचणी होती नाही. ते म्हणजे तुम्ही काळजीच करू नका, मागे पुढे उभा आहे. छान शोभा वाढवल्याबद्दल धन्यवाद. दरवर्षी चौकदार राहायचं असं महाराज दोन्हीकडे गंगावत सुंदर अशी साथ दिली त्याबद्दल तुम्हाला भेटी मास्तर कोटी कोटी धन्यवाद देतो. सिस्टीमवाले सुंदर सिस्टीम दिल्याबद्दल कुठेही चिरकाचिरक नाही, विक्षेप नाही. सर्वांना धन्यवाद. सप्ताहातले कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना आमचे आभार. माझ्यावर खूप वर्षापासून प्रेम करतात, मोठ्या प्रेमाने निमंत्रण देतात. आबाचा फोन आला की आम्हाला आनंद वाटतो. वर्षाकाठी आपलं तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. आज माझ्याबरोबर आमचे आबांचे जावई माधवरावजी आवारे, आमचे
हे पण का बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही आपले कडक सुकेने येऊन आमचं तिथंच बोलणं झालं होतं की माधवराव कुठे गेले माधव अरे तिकडे बसते ठीक आहे आमचं महाराज म्हणे ज्या दिवशी तुमचं कीर्तन त्या दिवशी आपण बरोबर जाऊ आम्ही कालपासून संपर्कात आजही म्हणलं आपण एकाच गाडीत बरोबर जाऊ मला एक जोडी कोणी नाही म्हणलं चला आपण आम्ही दोघे बरोबर आलो खडक सुकण्याला कीर्तन होतं तिथं कीर्तन झाल्याच्या नंतरच ते म्हटले तळेगावला तळवाड्याला जायचं तेव्हा आपण बरोबर जाऊ ती आले सर्वांना धन्यवाद देतो झालेली शिवा हा मंत्राच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल